करावा गुरांचं करावा सगळं जस काय एकटीनेच उचललंय सारा कामाचा ठेका। ही पोरगी काय करते घरात काय माहिती बाई। म्हणली होती मी येते एक हिला काम सांगितलं हिचं पण असंच एक दिवस तिला काम करायला नको कॉलेज नाही म्हणलं हिने जरा हलावा ना जा करावं ना काम ते भांड्याचा पाळा तसा सगळं तसंच तिला म्हणलं होतं ते भांडे घासून घे ते सुद्धा मला इथून भांडे दिसत पोरगी बाहेर घे ना बाई करतेच काय घरात कवर काम करावं कवर काय करावं ते कार्ट कुठं गेलंय त्याला तरी कळू नाही काय गुरांच्या पुढं काय नाही गावात नाही काय नाही आणावा टाकावा काही नाही बाया सगळं सगळं मीच करायचं उठल्यापासून झोपेपर्यंत बोबलून बोबलून माय थोबाडं जात आहे आणि डोकं उठत आहे किड्यांमुळं काय खरंय नसलेले बरे अशी खाद्रावळ काय करते काय आता चाललंय ना बाई आवरावर तू तर अजून नुसतं घरात आत बाहेर ते भांडे बिंडे घासले का नाही घासले मग काय करत होती इतक्या वेळ बसले होते अगं काय लाज वाटते का तुला बसले होते मी तर काम कर कर करतो खुशाल मध्ये बसले होते कोणी करायचं काम मग गावातले लोक येऊन करते काय नाही केलं अगं काही नाही केलं खाल्लं असं ना पहिलं गिळलं ना हे लाज वाटते का सांगायला हा गिळलं एखादीने किती हल्ले असे सगळे मला एवढं काम केले असे ते शेण भरायचं हे करायचं ते करायचं त्या गुरांना खायला आणायचं ते कुठे गेलाय हर्षा काय माहित कुठे गेला अगं काय तुम्ही एवढे घोडे झाले तो एक पट तू दुप्पट ती गेला ना त्याला सांगायचं ना मला सांगते जाऊ त्याला सांगू काय भांडे घास म्हणून भांडे तू घासायचे आणि तू काय करायचं नटापटा करून बसायचं का हा नटापटा करून अगं लाज दर जरा एवढी मोठी घोडी झाली बरं जाऊ दे मी शेतात चालले ते आंबे कालचे पडले असेल ते बघून येते मी गमेल बिमेल नाही जाणार नाही तर असं तिथं बांधाव असं तिकडं आणि सगळ्या नाही तर 2-4 ठेवशील अर्धे तिथं नाही सगळं घेऊन येते हा ये नीटनेटकी घेऊन एकटी चालली का कोण आहे बरोबर काय माहिती गेलं गुरुवर पंढरपूर काय या पोरीचं ध्याने एक काम सांगितलं त्याचे त्याने नीट व्हायला किती आंबे आणते बघत आता जाऊन एक आंब्याच्या झाडाखालची आणि दुसरं तसंच सोडून ये एक नाही धोरणात ते किडा नाही ही पोरगी नाही काही खरंय बाय राजश्री कशी येणार कडे हे उशीर लावला मला म्हणती 11 वाजता येईन 12 वाजता येईन ती परत येते 1 वाजता 2 वाजता किती वेळ माणसाने इथं वाट बघायची काय माहिती कधी आला इतक्या वेळ असं मी परत 2 तास झालं की बसलो इथं होय 2 तास झालं मग किती उशीर का लावला आई येऊ देते का काय सारखे आईचीच नाटक काय पण मग आई माहित नाही कशी झोपली असेल उठली नसेल तू मला सांगते 11 वाजता येईन परत येते 1 वाजता निघू देत ना आई तिला सांगितलं मी ते आंब्याकडे जाऊन येते म्हणून तुला माहिती आहे मला तुला भेटल्याशिवाय करमत नाही म्हणून मला माहिती पण आता घरचे पण आहेत ना तेवढा उशीर काहीतरी भेटायला आले नाही महत्वाचं नाही ते चौकशी मग कधी करणार लग्न सांगतो डायरेक्ट लग्नावर झालं असतं मग सारखं चोरून भेटायचं मला ते सारखं तुला मी 11 वाजता मला टाइम सांगते येते 1 वाजता येते ना पण कसं ना कसं आईला गंडून आई किती खवळती माहित नाही लग्न करणार नाही का तू करू की कधी मग करू जरा थांब निश्चित थांब कधी करणार तू आता म्हणले मी लग्नाला तयार आहे तू लग्नाला तयार आहे बाबा माझ्या घरचे मग आता घरचे लग्न करू पण म्हणते लग्नाला तयार पण आहे परत घरच्यांचं सांगते मध्ये तू मग घरचे आहेत ना बाबा घरच्यांना पण सांगावं लागणार का नाही तुझ्या घरचे काय तुला देत नाही का जाऊ दे सोड अजून काय मग काय नाही मग काय चाललंय काय नाही मग काय नाही म्हणते तुला भेटायचं होतं म्हणलं तुला भेटा मी तर ऐकण्यासाठी तर बसली माझ्या नाव घरचे काय म्हणजे माहिती आहे का म्हणते तू इतके दिवस करतो लग्नाचा आम्ही विचारतो की तू म्हणतो करू थांब कधी लग्न करायचं करू थांब ना म्हणून तुला म्हणतो लग्नाची गडबड करतोय तू लग्नाला हे कर म्हणून तुझ्या घरच्यांना तू काहीतरी ऍडजस्ट कर आता पळून जाऊ लग्न करू आपण पळून जाऊ नको बाबा का सांगू आपण घरच्यांना तू सांगणार आहे घरच्यांना पाठव माझ्या घरी नाही म्हणलं मग काय करणार मग जाऊ पळून मग ठीक आहे घरी विचारलं पाहिजे का नाही घरच्यांना विचारलं काय असं कसं काय जाणार बरं आपण मग ठीक आहे पाठव घरी बघू पण ऐक ना समजा आपलं जर लग्न नाही झालं तर तुम्हाला विसरणार नाही लग्न का नाही होणार मला तुझ्या संग लग्न करायचं आणि समजा तुझं जर लग्न तुझ्या घरच्यांनी दुसरीकडे करून दिलं अरे मी होऊ देणार नाही माझं लग्न दुसरीकडं मी तुला कधीच विसरू शकणार नाही लक्षात ठेव तू काय असं काय तुला विसरायला काय अरे तुला कसं विसरण मी कधी सांग काय टाइमपास केला तुला विसरायला काय विचारतो तुला तर पटतं का विचारायला आणि जर तू विसरले तर बघ मी जीवन दे जाते अर्धा जीव वर आला जीव द्यायला जीव द्यायला अशा आले गेले असे जीव देणारे म्हणणारे असं कोण नाही देत आणि दिलं बघा तू म्हण फक्त म्हण जीव दे मी लगेच जीव हा जीव दे चल नको बाबा काय झालं असं
लपडं बघितलंय. कुठं कुठं? आमच्या घासाच्या लिंबू आहे का शेजारी हा. तिथं लपडं बघितलंय. हा खरंच काय? हा खरंय. अगो बाय 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 बाय. बघू का मग जाऊ? हा, बघ बरं काय. बरोबर बघते जाऊ तुम्ही हा, जा. मी जातो. म्हणून चाललं का जेवण? काय म्हणावं लागतं तसं. होय म्हणावं किती लागतं. नाटक तुझ्या अंगामध्ये अगो ना? बाय बाय नाटकं बाय. नाही, तर पण जेवढी मी प्रेम करतो. हा माहिती किती मला करू त्या भावाला आणि तुझ्या आईला कशी कळ लावे ते लय माझ्याकडून नाकवर करून बोलत ना. आता बघ तिचं कसं नाक खस खस जाऊन कापले ते. नाही बा तुझ्या आईचं नाही सांगता तुझ्या आईचं खूप इकडून बघून बरं गप्तो का नको माझ्या आईला काय बोलू. एक आहे ना एक दिवशी हाणतोच. हा मी सोडत का मग तुला माझ्या आईला हाणायला निघाला. तुझ्या आई पाहिजे हे पाहिजे. अग बाय 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 बाय. काय करता मावशी? अगं बाय का गेले धावत पळत आली एवढी? धावत पळत म्हणजे आता ते मला धावत पळत यावंच लागलं. माझ्या जीवाला चैनच पडाना. म्हटलं बाय पटकन यांच्या घरी जावं म्हणून. काय झालं असं? असं काय झालंय? आता काय झालं तुम्हाला काय सांगू बाय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवसान नाही ठेवसान पण हे बघा मला जी दिसलं ती मी म्हटलं बाबा तुम्हाला येऊन सांगावं म्हणून. दिसलं काय? दिसलं असं तुला? दिसलं म्हणजे आता तुम्ही लय नाकवर करून बोलत होत्या माझी पोरगी अशीच आहे माझी पोरगी तशीच आहे. ह्याव झालं त्याव झालं हायचं हाव झालं तेव्हा झालं म्हणजे काय नवीन? बाय 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 राहू द्या. काय झालं? माझ्या डोळ्याने बघून आले मी आता काय कुटाने चालले तर काय चालले. नीट बोल. कुठाने बिटाने काय बोलते का? नीट बोल नाही. आता तुम्ही स्वतःच्या डोळ्याने जाऊन बघा मग नाकवर करून मला म्हणा की नीट बोल म्हणून. ए नाक वरच शेत आमचे. अगं बाय बाय बाय. आता कसं असं खसा नाक कापण बघा. काय झालंय पण? काय झालंय? तुझी बहीण तिकडं बघ तुझ्या त्या चिचाच्या झाडाखाली त्या साधा नानाच्या चिचाच्या झाडाखाली बसली त्या अविनाशला घेऊन. ए तिथे चिताचे झाड नाहीत लिंबाचे झाड आहेत हा सगळे. ती काय का असा ना लिंबाच्या झाडाखाली. मला काय माहित नाही मी काय झाड नाही बघत बसले पण मी खरं ती सांगते उद्या उठून जर हात धरून पळून गेली ना मग बसा बोंबलत. मला सांगायचं होतं ती सांगितलं बाकी तुमचं तुम्ही बघा. हे बघा मी नाही बाबा येऊ शकत. तुमचं तुम्ही जा. अयो नकवाले काय साधी भाजी नाही रे एवढं असं एवढं सांगत. लय छान आहे. कुत्री अगं ए बुंडे काय करते रे? अरे ठोबिया काय करते? मी याला मुर्दा तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं तुला? बशी आंबे म्हणते गोळा करायला चालली इथं येऊन बसली. काय? पारला इकडे घे तिला. मारून टाकला मारून. काय काय हाण नको हाण काय येतं पहिलं येतं हिचा कान पडत लाव एक. तुला अक्कल नाही बे. सोड मला तू. काय तुला लाज बीज वाटते का? त्याच्या नादी लागली काय ठोंब्याचं कोण्या तुम्ही मी याला मुर्दा इथं आले काय 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 ते काढली टाकू हिला मारून आज. मग याचा मुर्दा तिकडे गाडायचा घरी नेऊन इथं नाही गाडायचा. काय म्हणला? काय म्हणलं? सोडाय मला. काय करायचं? अजिबात काय तसं झालं नाही पाहिजे. काय बोलला तू तिला अजिबात सोड नाही झालं पाहिजे. हर्ष सोड. काय बोलला तू? तू मारू नका त्याला. चिपड इकडे आहे ती. त्याला म्हणते का? त्याला म्हणते मरण कोणते? काय त्याला काय काय टाकू मला त्याचं लग्न करायचं. काय चुका करते मी? चिपड इकडे. तिला सोड. तसं करायचंय मला. आम्हाला तो लग्न करायचं आहे आम्हाला. सोडा. त्याला मारायचं पोलीस. याची हिंमत बघ ना. हा, तू गप्पा हर्षल. हो तिकडे. सोड काय म्हणते त्याला सोड म्हणते काय? आहे तिला धर. आहे तिला धर. सोड तिला. तुझ्या भावाला म्हणते काय सोड वेग इथं येऊन हर्ष, बसली. सोड माझा हात. ती काजल सारा दुनियात करीन ना एवढ्याच एवढं. मग तिला सांगा ना जाऊन मग त्याला कशाला बोलताय का? तिला घेऊन जा घरी. चल, उठ रायशी. उठ उठ. याचं का मला बघू दम 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 याचं पानं बघू कोण गं? चिपड घेते इकडे. ऐका ना, मारू त्याला. याला एवढी मस्ती आली काय रे? अरे सोड. तो चोरांवर शिव कर. हर्ष तिचा हात सोड. सोड तू. काय सोडणार तुला लपड करताना लाज वाटते का? काय लाज सोड. वाटते मला? ए, मग नाही, त्याचं सोड, लग्न नाही. करायचं माझं लग्न लावून दे त्यासोबत. तो मुडका जाऊन असं याला गाड ना. हर्ष सोड. सोड त्याला. अरे उचल की हिला. लागून कान पडे उचल. कान फाडील. उठ ना तिथं उठ की उठ की. किलवाणी करते काय वेग? उठ. इथं तिला हाण नको मी सांगतो हो ना तुला घरी. अजिबात. हर्ष सोड. हो ना घरी घरी हो ना. अरे हो इकडे. हो पहिली घरी. सोड तिला. चल. अरे, बशी इथं. कर तू नाटक. हर्ष, सोड तू. काय नाटक? सोड तू. तुला मी आधी सांगतोय परत जर माझ्या बहिणीकडे बघितलं किंवा काय? त्याला भेटला हा. तर तुला हात पाय मोडून गळ्यात बांधेन कळलं का? हा, बघताय ना, बघताय. काय बघता येईल? बघता येईल. तू फक्त परत दिसतो दाखवतो काय आहे ती. दिसा लग्नच करते आपण मी. तुला दाखवतो मग काय आहे ती. लग्नच करणार बघ तू. तुला एवढ्या वेळेस सोडलाय हम्म, आणि तिचं पण भटक भावाने 2 दिवसात लग्न करून टाकतो. हम्म. फक्त दिस तुझा हात पाय नाही मोडलं तुला तिथून पुढे कळेल मग.